तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। हंसी के बम और हाथों में कॉमेडी की गन लेके आई है। वाह 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 व्हायचं अजून पूर्ण म्हणजे हाँ। हंसी के बम और हाथों में कॉमेडी की गन लेके आई है। आज भी ये बुलेट ट्रेन लाफ्टर का आतंक फैलाने आई है। कॉमेडी की बुलेट ट्रेन हो दे। दाजी दाजी ताई ताई दाजी काय म्हणजे ताई पहिले ताई म्हणजे वन्स मोर माझी ताई पहिले ताई म्हणजे दाजी पहिले दाजी कोण दाजी कोण ताई? इकडे इकडे आम्ही बरं का आम्ही इथे षण्मुखानंद। तुझं नाव षण्मुखानंद आहे? ऑडियन्स कपॅसिटी किती आहे माहिती आहे ना त्याची? डबल बाल्कनी आहे रे त्याला। तू पिठातच संपतोस। मी मेन चीफ गेस्ट आहे। चीफ गेस्ट मग बर जास्त बोलायचं नाही। ओ दाजी ओ ताई अहो इथं 2 सीट रिकामी आहेत ना, तिथं रूमात टाकून ठेवतो, या तुम्ही लवकर या, इथं बसा। हे बघ काय षण्मुखानंद, हे बघ काय माहितीये का, मी मुळामध्ये अभ्यासक आहे, आस्वादक आहे आणि इथं मी प्रेक्षक म्हणून बसलेलो आहे। त्याच्यामुळे मी तिथं येणार नाही, कारण काय कलाकार आणि प्रेक्षक याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे, परंतु कलाकृती जेव्हा सादर होते तेव्हा त्याच्यातलं अंतर आपोआपच कमी होतं ना, त्याच्यामुळे ते जे अंतर आहे काय झालं तुला आता? तुम्ही येणार नाही ना? मी अजिबात येणार नाही। ठीक आहे, मी आणि षण्मुखानंद तिथे जाऊन बसतो, तुम्ही यायचं असेल तर या। हे बघ ऐक, असं करायचं नाही कुठल्याही। हे बघ आपण जेव्हा रसिक म्हणून जातो तेव्हा अशा प्रकारे वागणूक जी आहे ती अजिबात चुकीची आहे। आणि हॅलो हाय नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती। नमस्कार मला जाम कळतं ताई। काय म्हणालात तुम्ही? मला जाम कळतं ताई, म्हणजे कसं आहे माहिती का, माझा मुळामध्ये अभ्यास काय आहे माहितीये का, की माझं कसं आहे की समोरच्याचा चेहरा वाचून मी त्याला नावं ठेवतो, त्याचं नाव बदलवतो आणि त्याचं नाव वेगळं करून टाकतो मी। ह्यांच्या चेहऱ्यावर सतत असे एक्सप्रेशन असतात की मला जाम कळतं। नाही मग त्या हिशोबाने तुमचा चेहरा मध्ये मध्ये ब्लँक होतो, मग काय तुम्ही ब्लँक झालात दादा? तुमच्याशी बोलते नाही, तुम्ही बोलल्यामुळेच मी ब्लँक झालो। पण मी ब्लँक कशामुळे होतो माहिती का, सतत अभ्यास चालू असतो, विचारांची देवाणघेवाण चालू असते, कला प्रांतामध्ये विनोदामध्ये सध्या काय काय चालू आहे असा सतत विचार माझ्या डोक्यामध्ये चालूच असल्यामुळं मी सतत ब्लँक होत असतो, असं आहे। कळलं का? मला जाम कळतं ताई। अगं बाई, जामवरनं आठवलं, तुम्ही जामची बरणी घेतलेली बंद केलीत का? आता त्याचा या प्लॅटफॉर्मवर काहीतरी संबंध आहे का? जामचा संबंध इथं कसा काय येऊ शकतो कला प्रांतामध्ये? आपण या कला विश्वामध्ये आलेलो आहोत, हे कलाक्षेत्र आहे, इतक्या वैविध्यपूर्ण पद्धतीने हे कलाकार आपली कला सादर करतात, तर या ठिकाणी जामचा विषय काढण्याची गरजच नाही। मला कशातलं काहीच कळत नाही बाई। काय 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 म्हणालात तुम्ही? नाही, ह्यांच्या चेहऱ्याकडे बघा ह्यांच्या चेहऱ्याकडे एकदा, ह्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच असं वाटतं, इकडे दाखवा कलाकारांना चेहरा, ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की नाही मला कशातलं काही कळत नाही बाई। आणि हा माझा मेवना नमस्कार नाईलाज, त्याच्या चेहऱ्याकडे बघा ना, चेहऱ्याकडे बघा, एकच नाव नाहीये त्याला, नाईलाज, मनस्ताप, त्रास, तू या जगात का आहेस? दाजी माझं नाव षण्मुखानंद आहे। बाळा, आधी नाव म्हणायला शिक।
ते मुळात षण्मुखानंद असं नसून षटकोनाचा ष आहे, शहामृगाचा श नाही येतो, षण्मुखानंद असं नाव आहे. कळलं का? मी काय म्हणते, नावं वगैरे ठीक आहेत, पण तुम्ही तुमची घरगुती भांडणं जरा बाजूला ठेवता का? हा, इकडे कशासाठी आलात तुम्ही? हो, कशासाठी म्हणजे काय, मी संशोधक आहे, अभ्यासक आहे, माझी एका विषयावर PhD चालू आहे आणि संशोधनाचा विषय जो आहे तो विनोद हा त्याचा बेस आहे. आणि हो, पण मग त्याच्यावरती बोला ना, ते सोडून सगळंच बोलताय तुम्ही. नाही, आपण त्याच्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. कसं असतं माहिती का, कॉमेडीची बुलेट ट्रेन हा मुळात प्लॅटफॉर्मच विनोदाचा आहे. इथे चौफेर फटकेबाजी ही विनोदातीच होते आणि आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे. बबन प्रभू असतील, राजा गोसावी असतील, शरद तळवलकर असतील, इतके वेगवेगळे वैविध्यपूर्ण कलाकृती ह्या लोकांनी सादर केलेल्या आहेत. आणि विनोदाची जी परंपरा आहे ती नाटकातूनच आलेली. परत नाटकामधून ह्या कलाकार सुद्धा आल्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅलेट्स विनोदाची गिझरचं बटन बंद केलं होतं का? मी इथं विनोदाची परंपरा, इतिहास, मोठमोठ्या कलाकारांची नावं हे सगळं बोलतोय. त्याच्यामध्ये काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टीचा? ते राहू दे. हो, गिझरचं बटन बंद नाही केलं ना तर बिल वाढतं आणि मग बिल बघायला दारात लोक येतात आणि दारात लोक आले की तुम्ही लपून बसता. मग या संशोधकाचं संशोधन मला करावं लागतं. हे लपून बसतात ना, सगळं काही मलाच निस्तरावं लागतं. कसं माझं नशीबच फुटकं, मी ह्याच्याशी का लग्न केलं? षण्मुखानंदा, ही अशी माणसं माझ्या अवतीभोवती असल्यामुळं मुळात माझ्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे आणि माझ्यामध्ये आज सुप्त गुण जे आहेत आणि ज्या विषयावर विनोदावर मला PhD करायची आहे, कारण मुळामध्ये विनोद हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. कॉमेडी इज अ डॅम सिरियस बिझनेस. जितक्या तन्मयतेनं, जितक्या गंभीरपणे तुम्ही विनोद सादर कराल तितक्याच गंभीरपणे किंवा काय झालं, भाग संपला आमचा. भाग संपला. हो, तुम्ही इतके बोलत होतात की यांचं एकही स्किट झालं नाही. संपला का? ठीक आहे ना. कसं असतं माहितीये का, माणसाचा न्यूट्रल गिअर हा स्माईलच असला पाहिजे. कारण मुळामध्ये दिवसाची सुरुवात करतानाच आपण गुड मॉर्निंग असं करत असल्यामुळं. तुमची परवानगी असेल तर आम्ही दुसरा भाग सुरू करू का? वा मुंडे वा. दाजी इकडं स्थापना पण नवा. षण्मुखानंद, मुळात शब्द हा स्थानापन्न असा आहे. कारण स्थापनापन्न हा शब्दच वेगळा आहे. स्थानापन्न म्हणजे जेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागानी आणि एखाद्या माणसाला बोलवल्यानंतर जेव्हा तो माणूस तिथे येतो त्याच्यानंतर तो जो ट्रॅव्हल आहे, तो प्रवास जो असतो त्याला स्थानापन्न. काय झालं? येत आहे ना? हो, येस. हे कोणीच काही बोलत नाहीत, मीच एकटा बोलतो. ह्याला काय अर्थ आहे? मुळात ह्या खुर्चीवर बसल्यावर तुझे पाय लटकतात, हे तुला कळतंय का बाळा? मग जिथे पाय टेकतील अशा ठिकाणी बसायची जागा कोणती? मुळात विनोद इथून सुरू होतो. माझा विश्वासच बसला नाही. हे बोलायचे थांबले त्याच्यावरती. ते थांबलेत तेवढं आपण पटापटा सगळ्यांचं स्वागत करूया का? सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. रमेश महाजन कल्याणवरून आलेत. आता इथे आपल्याला प्रसाद आणि संदीप वायुवेगाने हसवायला येणार आहेत. हो, वायुवेगाने हसवायला येणार आहेत. बघूया त्यांच्या वायुवेगाचा आपल्यावर काय परिणाम होतोय ते. माय गॅस लेबलेट अँड रिक्षा सेंटर. काय सेंटर? रिक्षा सेंटर आहे. बाटल्या इथे कशाला आणून ठेवल्यात? बाटल्या आला राक्षस आला. काय थांबला? आउटस्टँडिंग. काय चाललंय? मस्त मजेत चाललंय. अरे म्हणजे इथे काय करतोय? किट. अरे म्हणजे काय हवंय? पंच. कशाला माती करायला?
कशाला आलाय तू सांग नीट. आता इथे रिपोर्ट घ्यायलाच येणार ना. हा, या बाटल्या कसल्यात? काचेच्या. आता कसं ह्या बाटल्यांमध्ये काय आहे ते विचारतोय मी. याच्यात आम्ही निरनिराळ्या प्रकारचे गॅसेस ठेवलेत. म्हणजे जगभरात जेवढे गॅसेस आहेत ते सगळे गॅसेस आम्ही इथे एकत्र केलेले आहेत. एक तरी जागा सोड. म्हणजे तुम्हाला सांगतो बघ, हा लाफिंग गॅस आहे. म्हणजे हे केमिकल तुम्ही या बाटलीत टाकलं त्याच्यातनं लाफिंग गॅस येतो, म्हणजे माणूस हसतच राहतो. हे केमिकल या बाटलीत टाकलं तर क्राईंग गॅस तो उत्पन्न होतो, माणूस रडतच राहतो. हे तुला का सांगतो मी सगळं? तू कोण रिपोर्ट घ्यायला आलायस ना? नाव सांग चल. गायकवाड. 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 वा 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 गायकवाड. वा. ओ आया आ गया. गायकवाड आ गया. लाफिंग गॅस. कशात रिपोर्ट? रिपोर्ट विचारतोयस ना, मग काळजीने विचार ना, हसत काय विचारतोय? काळजीनेच विचारतोय. काळजीनेच विचारतो. पण मला हसू येत करत नाही मी. काय किडे केलेस? नीट सांग. काय किडे केले? पाणी टाकलं आणि बघितलं. अरे कुत्र्या, अरे लाफिंग गॅस होता रे तुझ्यासोबत. मला पण धंदा लावला. रिपोर्ट कसा? रिपोर्ट खूप वाईट आलाय. अरे तू मरणार आहेस. अरे शुगर आहे ना ते. अरे फास्टिंग 450. अरे जेवणानंतर मी दाखवत मरणार, तू मरणार. अरे पण मी आता धड ताकद मी डायरेक्ट मारणार का? युरिन युरिन सांगतो. अरे किडनॅप फेल झाले. किडनॅप फेल. अरे युरिन मध्ये शुगर बघ केवढी आहे. अरे निघला. तुझी युरिनची जी सॅम्पल बॉटल होती ना, त्यालाच मुंग्या आल्या. तू मरणार आता, तू मरणार. औषध औषध औषध. किडनीचं काय? किडनी आहे व्यवस्थित ना? नाही किडनॅप फेल झालं. म्हणजे झालं काय? औषध औषध काय नाही, आता दोन्ही किडनॅप बद्दल. अरे काय मोबाईल आहे का तो बदलायला? खर्च किती? खर्च 1 कोटी. 1 कोटी. कोटी झाले, कोटी. अरे खिशात एक कुठे कवडी ना, कोटी कुठून दे. बाबा बाबा काळजी धीर सोडू नको. अरे धीर काय सोडू नको. इथे माझा जीव चालला नव्हतं. धीर सोडू नको. हे देवा देवा काय हे तू केलं? मी कुणाचं काय वाकड केलं? ही शिक्षा तुम्हाला. आता मी कुठून आलो एवढे पैसे? 1 कोटी. आता घर विकायला लागेल, आता फ्लॅट विकायला लागेल.
क्राईंग गॅस. अरे कुत्र्या मरताना पण किती किडे आहेत रंगात. मरला ग. अरे तो क्राईंग गॅस कशाला चालू केला. जा आता मरणारच तुला काय शिव्या घालायच्या. जा प्रथमेश काळजी घे. जा पडलायस का. माझं नाव संदीप गायकवाड आहे. प्रथमेश कुठे. प्रथमेश बघू तर बघ. रिपोर्ट काय. सॉरी सॉरी काय झालं. मी चुकून तुला प्रथमेशचा रिपोर्ट दिले. तू मरला. अच्छा कुणाच्या पण रिपोर्ट देतो. रिपोर्ट काय सांग रिपोर्ट काय. अरे देवा रिपोर्ट चांगले आले. रिपोर्ट चांगले आले. म्हणजे मी मरणार नाही. अजिबात नाही मरणार. सगळं शुगर पण ओके आहे. किडनी पण ओके आहे. मी किडनी टेस्ट करत होतो तेव्हा 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 ती एवढी स्वच्छ होती की मला कळत नव्हतं मी किडनी बघतो की सिडनी बघतो. अरे पण माझे रिपोर्ट ओके आले. तू का रडतोय. मला मागाशी रडायचं होतं तर मी हसत होतो. आता मला हसायचं तर मी रडतो. मला ना खूप राग येतोय तुझा. असं काय आहे का गॅस. राग येण्याचा काय गॅस. कुठलं आम्ही बनवलं नाही ते. अँग्री गॅस इथे केमिकल असं टाकलं ना की अँग्री गॅस. माझा राग येतोय. ए गॅस फुग्या. मी तुला सोडणार नाही. गॅस फुग्या. राग मला पण आला. नको ना मारू नको ना. लागताय ना अगं आई ग. लागताय ना अगं आई ग. कसं केलेस किडे. मी मला माफ कर ना. लागताय ना बाईक निघताय ना. लागताय ना. मारू नको. मला माफ कर. कशाला उघडल्यास. मला माफ कर. मला माफ कर. काय किस गॅस. लांब हो. पण लांब हो. मला असं काय होतंय. काय किडे केलेस. लांब हो. नाही मला शांत व्हायचं होतं म्हणून तो पीस गॅस सोडला मी. आधी वाचायला शिक रे. लांब हो. तू पण लांब हो. पीस गॅस नाही रे. पीस गॅस लिहिलं होतं. पीस गॅस. अरे आता अनर्थ होणार. नाही मी तर दात पण घासलेले नाहीये. लांब हो. केस रिलीज करावी लागणार. केस रिलीज करावी लागणार. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. काय मग समीक्षक नाही कोण संशोधक. नाही कसं आहे आता वायूबद्दलच बोलायचं झालं तर मुळात वायू हा माझ्या खूप जवळचा विषय आहे. एक मिनिट थांबा यांना कुठेतरी थांबा. वायू बद्दल तुमच्या बोलू नका. इथे तुमच्या वायू बद्दल तुम्ही बोललात ना या सगळ्यांना करपाट ढेकर येतील. गप्पा बसा तुम्ही. शांत बस तुम्ही. ताई तुम्ही बोला.
हो थँक्यू ताई, तुम्ही त्यांच्या वायूला आवर घातलात. म्हणजे तोंडाची वाट सुद्धा दमू दिली नाही त्याच्यामुळे. आणि तुम्हा दोघांचे सुद्धा मनापासून अभिनंदन आणि खूप खूप आभार इतकं छान हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. पण ते किस गॅसचा इफेक्ट अजून राहिलाय ग. एक मिनिट, इथे आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे काय कालपर्यंत महिलांच्या करिअरमध्ये अजिबातच नसलेला असा कुस्तीचा खेळ या ऑलिम्पिक नंतर अचानक खूप आवडीचा व्हायला लागलेला आहे. सगळ्यांना त्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. त्याच्यानंतर नक्की काय घडतंय ते बघूया. कुठल्या प्रसंगाला कोणाला कसं सामोरं जावं लागतंय. नमस्कार. नमस्कार. मी खंडू लंगोटे. अख्ख्या पंचक्रोशीत माझ्यासारखा कोणी पहिलवान नाही हो. पण मला कोणी कुत्र विचारत नव्हता आधी. पण साक्षीला ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालं ना, तर माझा कोचिंगचा बिझनेस भलता जोरात चालू झाला. व्हेरी गुड. रोज ना 15-20 तरी एन्क्वायरी येतात बा. आणि गणपतीच्या टायमाला कोकण रेल्वेच्या रिझर्वेशन साठी जशी गर्दी होते ना, तशी गर्दी होते हो माझ्याकडे. तुला पहिलवान व्हायचंय का? हा पहिलवान व्हायचं तुला. अरे तुला शिकायचंय तर शिक ना. तो मला चित काय करते? तुझा चित काय ठिकाणावर आहे की नाही? डायरेक्ट काय पाया पडते तू? आता सगळेच पाय काय पाया पडण्यासारखे नसतात ना सर. मला आहे ना, मला अख्खा ऑलिम्पिक जिंकायचंय. मला तुमच्या खांद्यावर बसून ना अख्ख्या भारताचा ध्वज असा मैदानात फडकवायचा. आणि सर अजून की नाही, मला ते सोन्याचं ते गोल्ड मेडल असतं का नाही, ते असं असं तोंड धरून असा फोटो काढायचाय. असं असं लय मोठी मोठी स्वप्न आहेत सर. तुम्ही माझे गोपीचंद आणि मी तुमची पट्टी. सिंधू 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 काहीतरी चुकते मला वाटतं. गोपीचंद आणि सिंधू हे बॅडमिंटन खेळतात. साक्षी कुस्ती खेळते बरं का. हा तेच ते. ईश्वराला साक्षी मानून तुम्ही मला तुमची पट्टी करून टाका. असे कान पट्टी देईन ना तुझ्या. जास्त लाडात येऊ नको. पहिलवान माणूस कसा निब्बर राहतो, निब्बर. कळलं का? हा ऐक इकडे. टायला मारू नको. इकडे कुस्ती खेळायला जवळ जवळ असे अशी जवळ. हा नीट लक्ष दे बर का. अरे अरे सर ब्लॅकआउट झालाय सर. सर अंधार आलाय डोळ्यासमोर. अंधाराचा फायदा घेऊन चान्स मारू नका सांगू. मी असली मुलगी नाही. अगं मी पण तसला माणूस नाही. तुझ्या कानाच्या खाली जाड काढला म्हणून अंधार आलेला. हाच पहिला सबक आहे. पहिलवानाचे कान तयार पाहिजे. माझ्या कान बाग जवळ येऊ नको. शब्दशः अर्थ घेऊ नको. दूरच थांबतो. नीट लक्ष दे. आता मी तुला एकेरी पट टाकायला शिकवतो. हा एकेरी पट. काय एकेरी पट. आता लाजायला काय झालं? लाजायला काय झालं? कॉलेज मधले दिवस आठवले. लाजू दे ना थोडंसं. असं का? माझा बॉयफ्रेंड आहे ना, हा. तो मला असाच एकिरीने हाक मारायचा. बरं. आणि मला म्हणायचा का पट. का मी लगेच पटायचे. फार वेळ नाही घेत मी. मी तुला डावाबद्दल शिकवून राहिलो आणि तू तुझ्या डावाबद्दल सांगून राहिली का? सॉरी सॉरी. शिकवा मला हा कुस्तीचा डाव शिकवा. हे बघ लक्षात ठेव. समोरचा जो पैलवान असतो ना, तो आपल्या कानाच्या खाली जाड काढतो, आपला कान सुन्न करतो. पण त्याच्या आधी आपणच त्याच्या कान सुन्न करून टाकायचा. बा मला येतोय. अगं तू गडा काय काढून राहिली? कुस्तीमध्ये गड्याची नाही बडाची गरज असते. बरोबर आहे. ते मला ना माझं करिअर आठवलं. मला ना
गेल्या महिन्यापर्यंत श्रेया घोषाल व्हायचं होतं. असं का? आपण लय लोकांनी सांगितलं का ते तुम्हाला काहीतरी तेलकट तुपकट नाही खावं लागणार, मग तुम्हाला पहाटे 5 वाजता उठून रियाज करावा लागल. हा. तर म्हणलं बापरे, आता पहाटे 5 वाजता उठून रियाज करायला आपल्याला कुठं जमतंय? इथं 10 वाजल्याशिवाय आपला डोळा नाही उघडत, तर गाळा कधी उघडणार? डोळा उघडत नाही. हा. मग काय नाही, असे मला लय काय काय करायचं होतं लहानपणापासून, असं का? पण नेमकं काय ते ठरत नव्हतं. तुम्हाला सांगते, एकदा ना मला शाळेत असताना ना पीटी उषा व्हायचं होतं. हा, म्हणजे कुठला पण वर्गात असा तास असला ना का मग ना मी अशी पळत जायचे. असं का? हा, म्हणजे कुठला पण तास मला पीटीचा तास सारखाच वाटायचा. बरं. तुम्हाला सांगते, रात्री सुद्धा ना मी पीटी उषाची स्वप्न उषाशी घेऊन झोपायचे. हा, आणि दुसऱ्या दिवशी अशी पळायला जायचे. बरं. तुम्हाला सांगते, एकदा काय झालं, काच खूप असली हो माझ्या पायामध्ये, लय रागात सांडलं, आणि असंच काचेसारखंच माझं करिअरची बाटली पण फुटून गेली. तेव्हा ठरवलं का फुलली का? ह्या करिअर पण फुलली. म्हणजे तुझ्या करिअरने तुला धोबी पछाड दिली बा. हा ना. पण आता तर फिक्स आहे ना तुझ्या? आता माझं ठरलंय, आता मी पहलवानकीच करणार. अहो, कुठे गेले? अहो, तुम्हाला सांगते, परवाचीच मॅच बघितली हो. अहो, काय साक्षी 6 मिनिटं खेळले, काय ती पोर 5-6 मिनिटात पोरीने 1 कोटी कमवले ना. असं का? हा, मग इथं आपण 2 वर्ष काम करतोय, 12 मिनिटं घासतोय, अजून आपल्या अकाउंटवर 1 लाख रुपये पण नाही जमा झाले. अगं 6 मिनिटाच्या कुस्तीसाठी ते जवळपास 12 वर्ष मेहनत करतात, आणि इथं 12 मिनिटाच्या स्किटसाठी आपण अर्धा दिवस पण रिहर्सल करत नाही. कळलं का तुला? हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुला आहे ना, तिने 6 मिनिटात मेडल मिळवलं, ती करोडपती झाली एवढंच दिसतंय, पण त्या मेडल मिळवण्यासाठी तिने जवळपास 12 वर्ष मेहनत केली आहे, ते दिसत नाही तुला. आता 12 वर्षात किती दिवस असतात ते कॅल्क्युलेट कर, आणि त्याच्यानंतर त्या करोडाला भाग, मग तिच्या पर डे येईल, आणि मग तुला कळेल की आपला पर डे तिच्यापेक्षा जास्त आहे बा. कळलं का तुला? आणि तुझ्यासारखे लोक ज्यांच्या डोक्यात नेहमी परडे असतात ना, त्याच्यामुळे ऑलिम्पिक मध्ये ऍक्टिंगला घेत नाही. इकडे आता मेहनत कर. लक्ष दे. आता बाय बाय असं पकडून घ्यायचं समोरच्या. अरे काय करून राहिली तू? अरे तू का अंगावर येऊन राहिली? तुम्ही तर म्हणले माझ्या ए तू दूर वा असं समज. मला काय माहिती. मी तुला डाव टाकायला शिकून राहिलो, तू नाचून काय राहिली का? सर, तुम्ही फक्त मला रोज 5 डाव शिकवाच. नाही वर्षभरात 1500 डाव शिकले, आणि नाही ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणून दिलं ना, तर नाव बदलून टाकेन मी. असं नाही ग, डावाची क्वांटिटी नाही क्वालिटी महत्वाची असते, माहिती आहे का? हा, जिद्द, मेहनत, चिकाटी याच्या बळावर आहे ना माणूस असा जिंकतो. किती यायचं कधी ठरवलं? लहानपणीच ठरवलं मी. घरची परिस्थिती भलती गरीब होती, खेळायला खेळणी नव्हती, म्हणून मी बिन खेळणीचा खेळ निवडला, कुस्ती. माझा बाप मला म्हणत होता, अगं गडा काय काढते? जिवंत होता, जिवंत आहे माझा बाप म्हणत होता, म्हणजे आहे जिवंत अजून. माझा बाप म्हणत होता की आज आपण पैला मोहताज जरी असलो तरी तुझ्या नावापुढे पै लागलं पाहिजे. अल्ला रखा खा साहेबांनी जाकीर हुसेन साहेबांना जसं सांगितलं तू उस्ताद हो, तसं माझ्या बापाने सांगितलं तू वस्ताद हो. ब्रेकिंग न्यूज! पंचक्रोशीत नावाजलेले वस्ताद खंडू लंगोटे हे फार गरिबीमध्ये खितपत पडले होते. तुम्हाला सांगते, यांच्याकडे घालायला 1 पण लंगोट नव्हती, आणि बिचारांनी अशाच अडचणीत लई कुस्त्या लढवल्या. अगं तसं नाही ग, म्हणजे मित्रांचे लंगोट घालून मी कुस्त्या लढल्या बा. तेच, म्हणजे त्यांच्या लंगोटीला किती भाक पडलेली असतील, पण त्यांनी त्यांच्या करिअरला कधीच भाग पडू दिला नाही. काय बोलून राहिली तू? काय नाही, ते मला BA मध्ये मला पत्रकार व्हायचं होतं ना, ते पत्रकारितेचं तो धंदा आठवला. आता कसं ते शोभा व्हायला लागली ना पत्रकारितेची, त्यापासून मी पत्रकारितेवर फुल्ली मारली का तू? खऱ्या अर्थाने तू लाज सोडलेली आहे, माहिती आहे का? म्हणजे साक्षी, सिंधू यांना मेडल मिळाल्यापासून ना तुझ्या सारख्या पोरींची कुत्र्याच्या छत्र्या उगवतात ना, तशी करिअर करण्याची इच्छा उगवायला लागलेली. अगं असं नसतं ग, तुम्हाला फक्त ते मेडल दिसतं, त्याच्यासाठी केलेले परिश्रम नाही दिसत तुम्हाला. त्यांनी माहिती आहे का, दही साखर खाल्लं नाही, आईस्क्रीमकडे डुंकून पाहिलं नाही, तुला ते जमणार आहे का?
तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांच्या कौतुकाचे मेसेज टाकता, पण त्यांनी आहे ना 3-3 महिने मोबाईल पण बघितलेला नाही. तुझ्याकडे तर 2 दिवस मोबाईल नसेल तर तू तर मरून जाशील तू. तुला जमणार आहे का ते? मेडल मिळवण्यासाठी आहे ना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि एखादा माणूस यशस्वी झाला तर लगेच आपण त्याला देवघरात बसवून देतो, आणि एखादा माणूस अयशस्वी झाला की लगेच त्याच्या आयुष्याची माती करून टाकतो. अरे तो खेळ आहे, कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे. खिलाडू वृत्ती महत्वाची आहे. वा वा वा. मला कळलंय सर, मला कळलंय मी काय पहिलवानकीत करिअर करू शकत नाही. लय मेहनत लागती ना, लय कष्ट लागतात. ठीक आहे, पण मी आता ठरवलंय, मी तुमच्याशी लगीन करणार. काय? त्याच्यासाठी कुठे मेहनत आणि कष्ट लागतात ना. नाही तुम्ही मला एकेरीने हात मारा आणि पट म्हणा, मी लगेच पटते. अहो म्हणा ना पट. नाही. अहो सर म्हणा ना, ऐका ना. अहो म्हणा ना पट. नाही. बरं राहिलं नका म्हणू पट झालं. बरं मला सांगा, ते पेलवानांना असं पाठीवर टाकतात आणि ते असं चित म्हणतात, त्याला काय म्हणतात? चितच्या पुढे काय म्हणतात? चित चित पट पट म्हटलं का नाही? आता पटकन घ्यायचं. पाहिलं का कुस्ती कसा झाला जन्म सांगा आम्हाला. नाही कसं आहे माहिती का, की मला नेहमीच असं वाटतं कुठलंही क्षेत्र असो, मग ते कलाक्षेत्र असो नाही तर क्रीडा असो नाही तर कुठलंही असो, तर त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की यशस्वी पुरुषाच्या मागे ठामपणे स्त्री उभी असते, त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक असा पुरुष ठामपणे उभा असतो. जसं की नाही यांचं काही ऐकू नका. दारात आलेल्यांना मी जेव्हा परतून लावायला यशस्वी होते ना, तेव्हा हा माझा पुरुष माझ्या मागे लपलेला असतो. तेव्हा ह्यांचं काही ऐकू नाही, नका. याला काहीच अर्थ नाही. मी जे बोलतोय ना, हे फोन डिक्शनरी तू शांत बस, अजिबात काही बोलू नका. त्याला काही अर्थच नाही. ह्या जो प्लॅटफॉर्म इकडे त्यांचं काही ना काहीतरी चालू राहणार आहे. आपण एक बारीकसा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. कसं असं बाजारामध्ये गेल्यानंतर तसं अनेक पालेभाज्यांमधून आपल्याला नेमका पालक ओळखता येत नाही. तसंच कॉलेजमध्ये जेव्हा एखादं पाल्य बरोबर कोणाला तरी घेऊन येतं, तेव्हा तो त्याचा पालक आहे का हे शिक्षकांना ओळखता येत नाही. त्यामुळे बघूया या पालक भेटीची ही अनोखी गोष्ट. अरे खोटेपणाचा कळस आहे रे, कळस. काय म्हणालास तू? हा तुझा बाप आहे आणि हा तुमचा मुलगा आहे. बघा ना किती मोठी चूक घडली माझ्याकडे. आमची चूक घडली रे बाबा, आमची चूक घडली. अरे काय मिशी लावली म्हणून लगेच हा बाप झाला का तुझा? नाही हो. मुळात हा आहे याच्यावरच माझा विश्वास नाहीये. बाप आहे म्हणून सांगतो. लाज वाटत आहे तुम्हाला? वाटेल ते बोलता. आय रेस्टिकेट यू आउट. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आउट. मॅडम तुम्ही जर चान्स दिला ना तर मी बाप होऊ शकतो. पोरं आहेत का काय आहेत आजकालची? तुम्हाला सांगते 1000 मुलं आहेत माझ्या कॉलेजमध्ये, त्यातली 900 मुलं गैरहजर आहेत. बरं वाटतील ते सांगतात. अटेंडन्सची बोंब पालकांना आण म्हटलं तर कुणालाही आणतात डॅम बिस्कुटचे. शी दणके खायला पाहिजे एकेकाला. एक्सक्यूज मी मॅडम, आत येऊ का मी? एकटा आलायस ना, पालकाला आणलाशील तर आत येणं आउट. नाही आणले मी बोलवते त्यांना. ए सुहास, अरे येडायस काय तू? लगेच इकडे पण सुरू झालास. चमडी घरी जरा बाजूला ठेवून मॅम, मी ते तुम्ही म्हणलं होतं. कोण तू? कुठल्या कॉलेजमध्ये, कुठल्या बॅच मध्ये तू? आउट. कुठल्या वर्गात आहेस तू? विच क्लास? एक मिनिट माझा ऐका जरा. काय डोक्याचं ते माझ्या ती सांगू. लेक्चर म्हणून मी सुद्धा आलोय, कळलं ना? वडिलांना घेऊन ये. आउट. मॅम मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हे माझे वडील. काय हा तुझा बाप आहे? कुणालाही काय माझ्या पुढ्यात आणतोस बाप म्हणून? अहो मॅम, कुणालाही नाही, खरंच हा माझा बाप आहे आणि मी यांचा मुलगा आहे. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? वाटेल ते बोलायला. एवढाच तुझा बाप? एवढाच? अजून छोटा बाप नाही मिळाला कुठला? अहो आम्हा मुलांना ऑप्शन नसतो. काय झाले या मुलांचं? काय प्रॉब्लेम काय झाले आजकालच्या
वडिलांचा. सगळे वडील असे छोटे छोटे कसे होत आहे? एक मिनिट, हा तुझा बाप? मग आता तू त्याला सुहास अशी का हाक मारली? काय लहानपणापासून तुम्हाला सुहास अशीच हाक मारतो. म्हणजे मी मानतच नाही नाती वगैरे, कळलं का? मी सतत विसरायचा प्रयत्न करतो हा माझा मुलगा आहे. हो, आणि मी तर कधीच विसरलो की हा माझा बाप आहे. कोण आहात तुम्ही? ओके राणी माझ्या राणी काय? तू जरा कंट्रोल ठेव ना यार स्वतःवर यार. अरे तू कुठेही सुरू होतोस यार. सॉलिड दिसते रे, नथ बीत घातली, जबरदस्त दिसते यार. हो पण जरा कंट्रोल ठेव ना. नथीचा प्रॉब्लेम आहे. हे बघ, हे काढली. हा, ही राणी बिडी काय? ओ मॅडम, अहो तुम्ही असं हे काढून ठेवू नका हो. त्याच्याकडे ना खूप शब्द भंडार आहे. तो दर 5 मिनिटांनी तुमच्याशी स्तुती करत राहील. तुमच्या प्रत्येक गोष्टीची काय काय काढून ठेवणार आहात तुम्ही? लाज वाटत नाही वाटते ते बोलायला? हा, एकतर कोणालाही बाप म्हणून माझ्या पुढ्यात उभा करतोस. हा, लाज वाटत नाही? आय रस्टिकेट यू. आय काढ. आई घरी आहे, तिला कशी काढू? अरे काय हे? अरे यार, काय हे? तू आपल्यातले पंचेस इकडे कुठे करतो? मला आवडली मग एक ठेवली ना घरी तुझ्यासाठी. हॅलो, हा एक मिनिट. Show me I card. माय आय कार्ड. कंट्रोल यार. हे काय? कमल बबन मानव. जा बोला, जा जा बिंदास. आवडले ना तुला? काय आहे? हा, कमल बबन मानव. बबन नाव आहे ना मध्ये. मग याचं नाव सुहास. मग तुझा बाप कसा? नाही त्याचं काय मॅडम, म्हणजे आमच्या घराची ती परंपरा आहे. म्हणजे लहानपणापासून मी आईचंच नाव लावतो. म्हणजे बबन हे माझ्या आईचं नाव आहे. असं आहे ते. जानू कसं आहे माहिती का? मॅडम आता मॅडम म्हटलं, ऐका जरा. मॅडम कसं आहे माहिती का, बबन हे माझ्या बायकोचं नाव आहे. तिला लहानपणी सगळे बेबी बेबी म्हणायचे. आता कागदोपत्री बेबी असं लिहिलं तर कसं वाटतं? म्हणून लग्नानंतर मी तिचं नाव बदललं, बबन केलं. काय मेंदू आहे का काय? डोक्याखाली काय आहे का नाही? केसांखाली काय आहे का नाही? बबन नमन कर असं लहानपणापासून शिकलोय ना. बबन हे मुलाचं नाव असतं, मुलीचं कसं? नाही कसं आहे माहिती का, माझ्या वडिलांचं एक तत्व होतं, नावामध्ये जेंडर कळता कामा नाही. नावात काय म्हणा. अहो हे तर काहीच नाही मॅडम, आमची जात कळू नये म्हणून आम्ही आमचं आडनाव पण मानव असं करून घेतलं. येस, मानव. नुसतं आडनाव मानव असून फायदा नसतो रे. वागता किती प्राण्यांसारखे. काय बोलताय तुम्ही? अरे मुलगा कॉलेजमध्ये आलाय, थोडीशी मस्ती करणार. एक मिनिट, कॉलेजमध्ये आल्यावर ना आधी कॉलेजला येऊ तर दे. एक मिनिट, हे बघ रजिस्टर आहे माझ्याकडे. 90 दिवसांपैकी तुमचा मुलगा इथे 1.5 दिवस आलाय. काय कंट्रोल कर ना. 90 दिवसांमध्ये तुमचा मुलगा फक्त 1.5 दिवस कॉलेजला येतो. हा काय स्वतःला 1.5 दिवसाचा गणपतीचा बसतो? तू फक्त 1.5 दिवस आलास? अरे परवा दारू प्यायला बसलो होतो, बोलला नाहीस काय मला? कमाल करतोस यार तू. याला मी विचारलं बरं का, 3 पेग नंतर आला विचारलं, काय कॉलेज बिलेज कसं काय व्यवस्थित आहे का, काय म्हणाल? एकदम मस्त का सगळं येऊन चेक करा. तुमच्या बरोबर दारू प्यायला बसला, तुम्हाला बोलला नाही कसं वाटलं तुम्हाला? कसे बापले का तुम्ही? तुम्ही एकत्र दारू पिता? उद्या नाक्याबरोबर मुलींची छेड पण काढाल. कंट्रोल कर ना यार जरा. करतोय. आम्ही तसा मुलगा नाहीये. बरोबर नाही, तुम्ही मुलंच आहात. हा तुझा बाप आहे. आणि तुम्ही एकत्र पिता? हो, कारण हा माझा पिता म्हणून आम्ही एकत्र पिता. कसला पडला ना सॉलिड. काय माहिती का मॅडम, सध्याचा हा ट्रेंड आहे, कळलं का? हा जेव्हा SSC झाला त्याच दिवशी मी त्याला घेऊन बसलो दारू प्यायला. दारू प्यायला कसं असतं, माझ्या बरोबर आज बसला म्हणजे तो इतरांबरोबर बसणार नाही, त्याला वाईट संगत लागणार नाही, हा त्याच्या मागचा विचार आहे. काय? एक मिनिट, काय बाप लेकाचं नातं आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी दारू शिवून कशा थांबतात? हरकत नाही. मला एक सांग, तू का नाही गेलास मला सांग.
अरे यार सुहास, नाही जमत यार. सकाळी लवकर क्लास असतो आणि क्लास बराच वेळ होतो. कधी लेट झाल्याच्या नंतर मग परत कॉलेजला जा. कॉलेज नाही ऍडजस्ट माझाही तोच प्रॉब्लेम आहे यार, माझाही तोच प्रॉब्लेम आहे. लेक्चर बुडतं यार माझं. एक मिनिट. नाव आय गॉट यू. यू गॉट मी रिअली? अरे काय चाललंय आता? तुम्ही काय म्हणालात? लेक्चर्स बुडतात. हा लेक्चर्स बुडतात. हो. चल, मी कुठल्या कॉलेजात? MLDC. ओके, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात. मी प्राध्यापक आहे तिकडे. मी प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये. ती लेक्चर्स बुडतात. हो. मूळ मुद्दा काय आहे? हा तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही. यापुढे काहीही कंप्लेंट नसली याची, डायरेक्ट ऍक्शन घ्या. मला सारखं डिस्टर्ब करू नका, मला वेळ नाही. सुहास काय बोलतोस तू यार? नाही नाही मॅडम, Okay. माझं ऐका तुम्ही, माझं ऐका प्लीज प्लीज. तुम्ही काही नाही नाही, आई रस्ती केली. नाही, आता तरी मला सांगितलंय. हे बघ, हे दुसरं कॉलेज मिळू शकतं, दुसरी नोकरी मला मिळेल का? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, तुम्ही याच्यासाठी दुसरं कॉलेज शोधायला लागाच. कारण हा आता या कॉलेजमध्ये नसणार आहे. आय रस्ती केली. आय फाईट. तू सांग ना यार. अरे काय सांगितलं? आले आले वाजवली. काय सांगणार मी? तू पण एक मिनिट. बरं झालं बबन आली. नमस्कार, मी बबन सुहास मानव. हे माझे मिस्टर आणि हा माझा मुलगा कोमल. बबन नमन कर. नाही, बबन. एक मिनिट थांबा, तुम्हाला कोमल नमन कर. आई आली. फॅमिली फोटो बघा. अरे देवा. हा कोमल, असा फोटो. सो सॉरी, सो सॉरी. आपलं फॅमिली फोटो आणि आय कार्ड. बबन सुहास. सॉरी सॉरी. म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं इतका वेळ. ही अशी खूप अबनॉर्मल नावं आहेत ना, त्यामुळे जरा गोळ झाला. आणि हल्ली काही मुलं कोणालाही घेऊन जातात, त्यामुळे विश्वास ठेवावा असं वाटत नाही. पालक म्हणून कोणालाही उभं करतात, त्यामुळे कळत नाही. सो सॉरी. ट्रू सांगते मी. अरे इकडेच आहे. हा आई, हा बोल ग. काय? वा वा, दादाला मुलगी झाली का? काय मुलगी झाली? वा वा, माझ्या भावाला मुलगी झाली माझ्या. वा, थँक्यू थँक्यू. वा, छान आनंदाची बातमी आहे. हा काय काय? हा नाव आत्ता सांगू? अरे बापरे, नाव नाव नाव. मुलगी झाली ना? झाली तेव्हा झाली. चांगलं चांगलं. झाली ठेव. झाली. ओहो ओहो, मुलगी झाली. दादाला मुलगी झाली. झाली. हो काय हे असं ना? आता ती कसं जगणार? आई मला शी झाली कसं जगणार? आई झालेला झाली. झालेला झाली कसं जगणार? काय तुम्ही घोळ करून ठेवला सगळा. झाली कसं काय? एक मिनिट थांबा, काही बोलू नका तुम्ही मध्ये. हा आई, ते नाव नको. नाही ते झाली असं. काय नाव नोंदणी झाली? म्हणजे आता झालीची झाली. आणि आपली बसायची वेळ झाली. चला बसे आमच्या. यांच्या स्किटवर ना आमच्या बाबतीतला एक किस्सा आठवला. आमच्या बंड्याच्या शाळेत यांना बोलवलेलं पालक सभेसाठी. हे गेले आणि मॅडम तिथे त्यांना विचारायला लागल्या की आज मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय माहितीये का? तर कशासाठी ह्या शब्दावर ह्या माणसाने 1 तास त्या कशासाठीचा उगम कसा झाला, कशासाठी कसं वापरतात हे बोलू लागले आणि पालक सभा तिथेच संपली. मला हे प्रहसन बघत असताना मला काय वाटलं माहिती का, इतकी छान म्हणजे जी शाब्दिक चकमक आहे किंवा शाब्दिक विनोद निर्मिती आहे ती या प्रहसनामध्ये आल्यामुळं, आणि मी पहिल्यापासूनच असा ह्या गोष्टींचा चाहता राहिलेलो आहे. दाजी मी कसं काम केलं? अतिशय टर्माट काम केलेलं आहे. काय बघ कसं बोलतात ते. जाऊ दे, नुसतं बोलतात राहायला दिलंय ना तुला, गप्प बस. हे बघ, तुला असं वाटतं की तू उद्गारवाचक चिन्ह आहेस, पण आहेस तू स्वल्प विराम. आणि आता जर शांतपणा करशील तर मी तुझ्या कानाखाली पूर्ण विराम वाजवेल. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. आणि आज या इकडेच आपला भाग संपतोय. आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्याण.